हे गाइज, आजचा व्हिडिओ हा दोन सेक्शन मध्ये डिवाइड करणार आहे. फर्स्ट सेक्शन मध्ये वी विल डिस्कस अबाउट द टॉप 10 क्वेश्चन फॉर योर 5 मार्क्स अँड सेकंड सेक्शन मध्ये वी विल डिस्कस अबाउट द टॉप 10 क्वेश्चन फॉर 10 मार्क्स. हे जे क्वेश्चन आहे मोस्ट रिपीटेटिव्ह क्वेश्चन आहे आणि हे जे क्वेश्चन आहे मोस्ट ऑफ द टाइम मार्क्स गेनिंग आहे. असा एकही पेपर नाही ज्यामध्ये हे जे मी क्वेश्चन सांगणार आहे त्यामधले क्वेश्चन येणार नाहीये. सो हे जे क्वेश्चन आहे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हे क्वेश्चन तुम्ही प्रिपेअर करून जा तुमच्या एक्झाम मध्ये आणि बघा तुमचा पेपर किती छान जातो, तर तुम्हाला किती छान मार्क्स पडतात. सो लेट्स स्टार्ट आवर फर्स्ट सेक्शन. फर्स्ट सेक्शन दॅट इज द टॉप 10 क्वेश्चन फॉर 5 मार्क्स. त्यामधला फर्स्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन असतो डिफाइन अँड एक्सप्लेन क्रोमोफोर अँड एक्झोफोर विथ अ एक्झाम्पल. राइट अ शॉर्ट नोट ऑन अ सॅम्पल हँडलिंग टेक्निक इन IR स्पेक्ट्रोस्कोपी. IR स्पेक्ट्रोस्कोपी मोस्ट इम्पॉर्टंट असतो. मेन्शन द टाइप ऑफ इंटरफेरेन्स इन ॲटॉमिक ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी अँड हाऊ ओव्हरकम देम. ॲटॉमिक ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी हा आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट ठरणार आहे. आफ्टर दॅट द राइट शॉर्ट नोट ऑन जेल फिल्ट्रेशन क्रोमॅटोग्राफी. सो ऑब्वियसली जेल फिल्ट्रेशन क्रोमॅटोग्राफी आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. आफ्टर दॅट मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, व्हॉट इज द डेरिव्हेटायझेशन इन गॅस क्रोमॅटोग्राफी. ही डेरिव्हेटायझेशनची टेक्निक जी आहे आपण ऑलरेडी डिटेलमध्ये स्टडी केलेली आहे. तुम्ही व्हिडिओ जाऊन बघू शकता आपल्या चॅनलवरती. अनदर क्वेश्चन इज एक्सप्लेन डिटेक्टर्स इन HPLC, जो मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन ठरू शकतो. And another question is the right advantages and disadvantages of our HPLC. And last and most important question, that is the right difference between nephroturbidimetry and turbidimetry. हे most important question आहे. हे टॉप क्वेश्चन आहे जे तुम्हाला प्रिपेअर करून जायचं आहे तुमच्या एक्झाम साठी. नाउ अनदर सेक्शन दॅट इज द टॉप 10 क्वेश्चन फॉर 10 मार्क्स. हे जे 10 क्वेश्चन मी तुम्हाला सांगणार आहे हे प्लीज तुम्ही प्रिपेअर करून जा, सो दॅट तुम्हाला एक्झाम मध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम जाणार नाही. आणि ऑब्वियसली हा सगळा सिलेबस आपण आपल्या चॅनलवरती कव्हर केला आहे. सो लेट्स डिस्कस अबाउट दिस क्वेश्चन. सो फर्स्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे एक्सप्लेन प्रिन्सिपल इन्स्ट्रुमेंटेशन अँड अप्लिकेशन ऑफ UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी, जो आपला फर्स्ट चॅप्टर आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मोस्ट ऑफ द टाइम रिपीटेटिव्ह क्वेश्चन हा आहे, सो तुम्हाला हा स्किप करायचा नाहीये. आफ्टर दॅट द सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे डिस्क्राइब द मोड ऑफ व्हायब्रेशन इन IR स्पेक्ट्रोस्कोपी विथ अ नीट डायग्राम, जे आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. आफ्टर दॅट अनदर क्वेश्चन इज एक्सप्लेन प्लेन फोटोमेट्री विथ अ प्रिन्सिपल इन्स्ट्रुमेंटेशन इंटरफरन्स अँड अप्लिकेशन. हा सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आफ्टर दॅट एक्सप्लेन द ॲटॉमिक ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी, ज्यामध्ये आपल्याला प्रिन्सिपल इन्स्ट्रुमेंटेशन अँड अप्लिकेशन लिहायचे आहे. जे मोस्ट ऑफ द टेक्निक्स आहे ज्यामध्ये मोस्ट कॉमन आपल्याला काय लिहायचं असतं, तर फर्स्ट आपल्याला प्रिन्सिपल इन्स्ट्रुमेंटेशन आणि अप्लिकेशन हे 3 पॉईंट आपल्याला विचारले जातात. आफ्टर दॅट अनदर क्वेश्चन इज डिस्कस द मेथडॉलॉजी ॲडव्हान्टेजेस अँड अप्लिकेशन ऑफ पेपर क्रोमॅटोग्राफी, जो ऑलरेडी आपण कव्हर केलेला आहे. After that, explain the thin layer chromatography methodology, advantages, disadvantages and application. हे पॉइंट्स आपल्याला मेन्शन करायचे असतात. After that, the most important question is explain the ion exchange chromatography in a detail. डिटेलमध्ये जर आपल्याला क्वेश्चन विचारला तर आपल्याला काय लिहायचं असतं, प्रिन्सिपल, ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, अप्लिकेशन अँड मेथडॉलॉजी सुद्धा आपल्याला त्यामध्ये मेन्शन करायची असते. आफ्टर दॅट अनदर क्वेश्चन इज एक्सप्लेन प्रिन्सिपल, इन्स्ट्रुमेंटेशन अँड अप्लिकेशन ऑफ अ गॅस क्रोमॅटोग्राफी. After that, another most question is explain the principal instrumentation and application of our HPLC, that is high performance liquid chromatography. And most important question, discuss the principal type and application of electrophoresis. हे टॉप 10 क्वेश्चन आहे. हे 10 क्वेश्चन प्रिपेअर करून जा आणि बघा तुमचा पेपर किती इझी होतं. तर सो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. हे जे क्वेश्चन मी तुम्हाला सांगितले हे जर तुमच्या एक्झाम मध्ये आले तर मला कमेंट करायला विसरू नका. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. टिल देन बाय बाय.